आज गावाकडनं आणलेल्या पावट्याची आज रस्सा भाजी बनवली. आता हे गावाकडचं पावटं असल्यामुळे चवीला तर एक नंबरच असते. मग काय हे घेतले सगळे पावटे चांगले सोलून घेतले, नीट करून घेतले आणि धुवून पण घेतले. आता गॅसवर कढई ठेवले, त्यात हे पावटे सगळे टाकलेत आणि ते चांगले भाजून घ्यायचे. ह्याला डाग पडेपर्यंत भाजायचे आणि काढून घ्यायचे. आणि नंतर त्याच कढईत तेल टाकायचं 2 चमचे आणि त्यात मोहरी टाकायची. ती तडतडली नंतर त्यात कांदा घालायचा. तोही चांगला भाजून घ्यायचा. तो भाजला की नंतर त्यात टमाटर टाकायचं. तेही चांगलं भाजलं की मग आपण घरगुती केलेलं वाटण त्यात टाकायचं. मग जिरे पावडर टाकायची, धने पावडर, हळद हे सगळं टाकायचं. हे पण चांगलं भाजून घ्यायचं. आणि नंतर आपली घरगुती चटणी टाकायची. ही चांगली भाजून घ्यायची आणि नंतर थोडंसं पाणी टाकायचं. म्हणजे मग ह्याला तेल चांगलं सुटतंय. आता हा मसाला चांगला भाजून होतोय तोपर्यंत आपण जे पावटे भाजून घेतलेले का नाही ते पावटे घ्यायचे आणि त्याला जर असं खलबत्त्यानं असं चेचल्यासारखं करायचं. मोठं मोठं जरा चेचायचं आणि नंतर ह्या मसाला भाजलेला आहे की नाही त्यात हे सगळे पावटे टाकून द्यायचे. हे चांगलं परतून घ्यायचं आणि हे नंतर चांगलं परतलं की मग नंतर गरम पाणी केलेलं असते की नाही ते गरम पाणी त्यात ओतायचं. आता इथं थोडं गरम पाणीच ओतायचं, नाहीतर मग जरा चवीत बदल होतोय. पाणी ओतल्यानंतर हे सगळं चांगलं हलवून घ्यायचं. त्यात मीठ घालायची आणि नंतर त्याला उकळी आली की नंतर हवं तेवढं कूट घालायचं. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यात कोथिंबीर घालायची. हे चांगलं उकळी आलं की नंतर मग बघायचं आपलं पावटा तयार झालेला असतोय. आणि हा पावटा ओला असल्यामुळं शिजायला पण लगेच शिजतोय. आता इथं झालं आहे आपला चमचमीत असं पावट्याचा रस्सा किंवा पावट्याचं कालवण किंवा आमटी. मग काय या जेवायला.